कडनं मल्हार स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट. धन्यवाद. यानंतरचा सामना त्वरित सुरू करायचा आहे. प्रसाद सर यांना मी विनंती करतो. पुढचं समालोचन प्रसाद परब यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोद, थँक्यू सो मच कुणाल आचरेकर. दोन्ही संघातला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये ताबडतोब पाठवून द्यायचा आहे. वेळ अजिबात घेऊ नका. एकदा सामना सुरू झाला, चेंडू पडला, पेनल्टी दोन्ही संघांना लागेल. त्यापेक्षा आपला खेळाडू लगेच पाठवा. तो कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत आहेत मंदार ठाकूर. सलामीचे फलंदाज ग्राउंडवरमध्ये पोहोचलेले आहेत. बॅटिंगसाठी आपण बघतोय अनिरुद्ध 11 संघ पोहोचलाय. गोलंदाज आहे शिवम. स्ट्रायकिंगला राहुल. ऑन द फ्लिक आपण बघतो, ऑन द टोस आपण बघतोय. फ्लिकचा फटका ऑफर केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि खातं उघडलं एका धावेने फलंदाजाने. राहुलने खातं उघडलं एका धावेने. स्ट्रायकिंगला असेल तो सौरभ. आपण बघतो सौरभ रुके, लेफ्ट हँडर बॅट्समन, या संघाचा संघनायक. जबाबदारी खूप मोठी आहे मॅचमध्ये, कारण आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की लुझरमध्ये ही लढत सुरू आहे, सामना सुरू आहे. पराभूत संघ स्पर्धेतनं बाहेर जाईल, पण जिंकणाऱ्या संघाला अजून एक संधी असेल आपलं अस्तित्व टिकवण्याची, म्हणजे या गिरगाव चॅम्पियन्स लीगमध्ये. लेफ्ट हँडर समोर, लेफ्ट हँडर उभा आहे शिवम यादव. शिवम पुढचा चेंडू घेऊन ऑप्शनच्या बाहेर फक्त स्टीअर केलंय, गलीमध्ये चेंडू एक्झिक्यूट केलंय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू कव्हर करतो पर्यंत सौरभ खातं उघडतोय एका धावेने. गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 पर्व 3. ओहो, क्या बात है, लाजवाब, मॅग्निफिसंट डिलिव्हरी शिवम यादव. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. राऊंड रॉबिन पद्धत, बिग बॅश फॉर्मॅट, गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3. दिवंगत नेते पांडुरंगजी सकपाळ यांच्या प्रेरणे प्रेरित आपण बघतोय क्रिकेट स्पर्धा. युवा विजन पुरस्कृत गिरगाव चॅम्पियन्स लीग गिरगाव बॉईज आयोजित पर्व 3 या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला चूक होत नाहीये. स्लाइस करायचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने फटका मारलाय आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये, फलंदाज बाद. खाली, कारण त्यांच्याच प्रेरणेने प्रेरित होऊन आपण बघतो युवा विजन पुरस्कृत गिरगाव वाईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3. त्यांचं नेहमीच पाठबळ राहिलं या स्पर्धेसाठी, नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिला, नेहमीच त्यांचे आशीर्वाद राहिले या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू, ओ व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषेबाहेर खणखणीत षटकार. थँक यू. मॅग्निफिसंट शॉट, थेट सीमारेषेबाहेर षटकार. बॉटम हँडचा वापर, हाफ वॉली केलं, चेंडू ड्राईव्ह केलं शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप कव्हरवर नाही येतोय, चेंडू कव्हर करतोय. इंस्टाग्राम हँडल सुद्धा आपण बघतोय, काही अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतात, ते म्हणजे गिरगाव चॅम्पियन्स लीगचे आताच काही गोष्टी ते अपडेट झालेल्या आहेत. एकदा तिथे कंप्लीट केलं, धावसंख्येत भर, धावसंख्या, धावफलक आपण बघतोय एकूण 9 धावा धावफलक, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. अनिरुद्ध 11 संघ बॅटिंग करतोय.
या दोन संघांमध्ये आपण ही फाईट बघत आहोत. रुवांश 11 गिरगाव वर्सेस अनिरुद्ध 11 गिरगाव. एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर 9. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सौरभ रुके जो या संघाचा संघनायक जो मैदानावर खेळतोय 1 धावेवर एका चेंडूमध्ये. त्यानंतर फैजान खान एक त्याने षटकार मारलाय. 2 चेंडूत खेळतो तो 7 वर. तर काही गोष्टी आम्ही करेक्शन करत आहोत. या सामन्याचा विजेता संघ लगेचच नेक्स्ट मॅचमध्ये खेळेल. सरकार लायन्स आपण टीम रेडी राहायचं आहे. सरकार लायन्स सिद्धेश धनावडे आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये लगेचच खेळायचं आहे. चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ लगेच तुमच्यासोबत खेळेल नेक्स्ट मॅचमध्ये. एका षटकाकडे धावसंख्या 9. बॉलिंग मार्कवर हिंदू जिमखाना PJ हिंदू जिमखाना यांकडून गोलंदाज सज्ज होतोय. दुर्वेश पटेल बॅकफुटला गेला. थोडंसं आपण बघितलं जागा बनवली. चेंडू एक्झिक्यूट केलं गलीमध्ये. तिथून एक धाव कंप्लीट केली आहे. ही खूप चांगलं डिसिजन आहे. कारण बघतो की ज्या एंडला आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंडला म्हणजेच काय पार्शिली जिमखाना एंडकडनं बॅटिंग केली जाईल त्या ठिकाणी आपण बघतोय त्या संघाचा आयकॉन खेळू लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला येतोय आणि त्याच्यासाठी ही जागा योग्य आहे. हवे साधूत आपण बघतोय की थेट त्या समुद्र दिशेने येत असणार थेट आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने किंवा आपण बघू शकता मरीन लाईन्स या बाजूला तो हवेचा झोत बघायला मिळतोय. त्यामुळे या हवेच्या झोताचा किंवा या हवेचा या प्रेडिक्शनचा फायदा इथे मात्र उचलावा लागेल. आणि बघा तसंच प्रेडिक्ट करून बॅटिंग करावी लागेल ती सौरभ रुकेला. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू दुर्वेशचा. ओ व्हॉट अ शॉट. याचाच उल्लेख मगाशी केला. हवा के साथ साथ और घटा के संग संग 6 रन. तिथे कंप्लीट केली. आपण बघितलं धावफलकावर त्याने 1 धावा ऍड केली. धावसंख्या आपण बघतोय जेव्हा 10 झाली तेव्हा स्ट्राईक एंडला पोहोचला तो सौरभ आणि सौरभने पुढच्या चेंडूवर षटकार ठोकलाय. धावसंख्या 16. चांगला फटका ऑफर केला सौरभने. पुढचा चेंडू दुर्वेश पटेलचा. पुन्हा त्या सौरभ समोर. धावसंख्या 16. ओ हा चेंडू खूप चांगला होता. लेग कटर बॉल आणि पंचांकडे अजिबात न बघता नो बॉल. पंचांचा सिग्नल नो बॉल. पॉपिंग क्रीजच्या बिहाइंड द लाईन आपण बघतो की किती खेळाडू होते ते पंचांनी बघितलंय. ऑन साईडला तुम्ही पॉपिंग क्रीजच्या मागे 3 खेळाडू लावू शकत नाही तेच पंचांनी बघितलं आणि ताबडतोब सांगितलंय नो बॉल. इव्हन कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता सौरभने मात्र थेट पॅव्हलियनकडे आपली चाल केली होती. त्या ठिकाणी तो निघत होता पण स्ट्राईक एंडचे अंपायर आपण बघतोय की मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच सादिक राजापूरकरने लक्ष वेधलं. त्यांनी सांगितलं की बिहाइंड द पॉपिंग क्रीज बिहाइंड द लाईन आपण बघतोय की 3 खेळाडू जे ऑन साईडला फिल्डिंग करतात. नो मोर आर्ग्युमेंट्स. सामना सुरू करा. पॉपिंग क्रीजच्या मागे जे आपण बघतोय की बॅट्समनच्या समोरची लाईन आहे त्याला पॉपिंग क्रीज म्हटलं जातं. ती जर आपण लाईन लांबलचक जर घेतली ना दोन्ही एंडला तर त्या अर्धवर्तुळात तुम्ही लेग साईडला म्हणजेच आपण बघतोय की बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. फाईन लेग आहे. त्यानंतर आपण बघतोय की स्क्वेअर लेग आहे. या ठिकाणी तुम्ही 3 खेळाडू नाही लावू शकत. तेच पंचांनी सांगितलंय. त्यामुळे बघायचं आहे हे एक जीवदानच मिळालं आहे ते सौरभला. याचा फायदा तो कशा प्रकारे उचलेल. गोलंदाजी चांगली केली. फिल्डर्स मात्र आपण बघितलं तर त्यांचं लक्ष नव्हतं आपण एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला आहोत. सो नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. एकदा इथे ॲड करूया. धावसंख्या 17. सो गुड डिसिजन बाय अंपायर बाय सादिक राजापूरकर. गुड जॉब. हो 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 काय फटका. टोले जंग उडन खटोला थेट सीमारेषे बाहेर. षटकार.
धावसंख्या तब्बल 23 धावा. 2 षटकार लागोपाठ मारलेत. एक आपण बघितलं की चेंडू, आपण बघितलं की निर्धाव, इथे मात्र नो बॉल टाकला होता गोलंदाजाने. फ्री हिटवर ठोकला षटकार. फ्री हिटवर संधी कॅपिटलाइज केली ती म्हणजे सौरभ रुकेने. ओहो, व्हॉट अ शॉट अगेन, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट, षटकार. काय स्पीडने बॅटिंग सुरू आहे. विजयपथचं गाणं एक लगेच कानावर येतंय, रुक रुक रुक, अरे बाबा रुक. आणि तो सौरभ रुके थांबायचं काय नाव घेत नाहीये. नाम में है रुके नहीं रुकूंगा, ठोकूंगा. बॅक टू बॅक 3 सौरभ रुके. धावसंख्या 29. ऑन साईडला आपण बघतोय त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलं, त्या ठिकाणी तसे डीप मध्ये स्क्वेअरमध्ये उभा आहे. एलिव्हेट करू शकला नाही फटका. त्यापर्यंत धावसंख्या बघतोय जी अंकित झाली धावफलकावर या सिंगलच्या माध्यमातून, ती म्हणजे 30 धावा धावफलकावर. जीवदानच जवळजवळ भेटलं होतं, कारण फिल्डरने ती चूक केली. त्यानंतर 2 षटकार लागोपाठ आपण बघितलं सौरभ रुकेच्या बॅटमधून. सौरभ पोचलाय वैयक्तिक 20 धावांवर. 6 चेंडूच्या सामोरे गेलाय, 3 षटकार मारलेत. फैजान स्ट्रायकिंग एंडला 3 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्यात एका षटकारच्या मदतीने. पुढचा चेंडू दुर्वेश पटेलचा. स्वाईप केलाय ऑन साईडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव. फटका चांगला होता पण गॅप शोधू शकला नाहीये. षटकार म्हणून बघतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. हॅलो, येस, आपण 2 षटकांवर जाऊया, म्हणजे खेळाडू कक्षामध्ये ऐकूया खेळाडूंचं काय मत आहे अनिरुद्ध 11 आणि ऐकूया प्रमोदला. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 31 आणि संघ मालक आहेत स्वतः अंकित. सौरभला जीवदान लाभलं आणि थोडासा कुठेतरी जीव भांड्यात पडला, कारण करो या मरो स्थिती आहे या सामन्याची दोन्ही संघासाठी. तर आता काय वाटते, सौरभ अजूनही मैदानात तटस्थ आहे? सौरभ आहे तोपर्यंत मॅचमध्ये अजून जीव आहे. करतो त्याच्याबरोबर फैजान पण त्याला साथ देतोय. बस अशीच पार्टनरशिप राहून दे आणि स्कोर कन्वर्ट होत राहील. धन्यवाद अंकित. बॅक टू यू सर. क्या बात आहे. हे आपला प्रयत्न आपला आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जे छोटे छोटे बाईट्स घेत आहोत त्या माध्यमातून आपण बघतो की एखादा मॅसेज जर तुम्हाला पोहोचवायचा असेल, तुम्ही मॅसेज सुद्धा देऊ शकता आपल्या बॅट्समनला, आपल्या फिल्डरला. आणि आपण बघतो की चक्क आता संघ मालक त्या ठिकाणी आहेत. अंकित शिंदे, खूप खूप धन्यवाद. आपण इथे मात्र बोललात, आमच्याशी चर्चा केली, त्यामध्ये आम्ही त्यांचा आभार इथे व्यक्त करतो. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन येतोय मिथिलेश गोळे. समोर ऑफर केलाय आणि पुन्हा हवा के साथ साथ घटा के संग संग पुरे 6 रन. षटकार. दुसरा षटकार आपण बघतोय. वॉट अ बॅटिंग. धावसंख्या 37, 1 गडी बाद. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. फलंदाज झालाय प्लेड ऑन, आतली कट घेऊन चेंडू थेट यष्टीवर. षटकाराचं उत्तर ताबडतोब दिलंय. फलंदाज बाद होतोय क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. तो फलंदाज बाद. मिथिलेश गोयला यश मिळतंय. जरा फास्ट खेळायचं आहे. दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज पोहोचलाय. ओ, उंच उंच आणि तेवढाच लांबलचक आणि दिल खेचक षटकार. थैंक यू डीजे. मानो कि चांद पे ही भेज दिया इस गेंद को निनाद माने ने.
ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलाय, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेरच पाठवलाय. बॅक टू बॅक ह्यूज हिट, षटकार. हे बघा, हे प्रेम आहे तुमच्या प्रेक्षकांचं. क्या बात आहे, क्या बात आहे. चक्क कॅश प्राइज खिशात टाकल्या त्यांच्या. व्हॉट अ बॅटिंग बाय निनाद. धावसंख्या 49. बघा, मॅच मध्ये व्यक्त येणार नाही याची मात्र काळजी घ्या. आपल्याला मॅच जरा फास्ट खेळवायचे आहेत. समोर ऑफर केला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषच्या बाहेर खणखणीत चौकार. धोबी पछाड निनाद मेणे आहे आणि काय बॅटिंग करतोय. 2 षटकार, 1 चौकार. ऑन साइडला वाईड स्ट्रॉंग ऑन आणि तो सुद्धा क्लिअर केला. बॅक टू बॅक अजून एक दिमागदार दर्जेदार षटकार. दिशेने त्याचा फायदा उचलेल का सौरभ पुन्हा एकदा या षटकामध्ये. समोर उचललाय, उंच गेलाय, किती लांब गेलाय बघूया. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि बरोबर बाउंड्रीच्या जवळ सुरेख झेल, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर 9 मिळते ती विकेट. तसं मी मगाशी उल्लेख केले की मागच्या मॅचमध्ये लुझिंग टीममध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच कडने पटकावला होता आणि त्याची चुणूक दाखवली. पहिल्या चेंडूवर सेट बॅट्समन सौरव रुकेला त्याने मात्र बाद केलं मिड विकेट बाउंड्रीजवळ झेलबॅटच्या स्वरूपामध्ये. आणि तिसरा धक्का लागलाय तो बॅटिंग टीममध्ये आपण बघतोय. अनिरुद्ध 11 या संघाला. फलंदाजीला नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय, शुभम तळदेवकर. बघायचं आहे तर शेवटचे काही चेंडू जे शिल्लक आहेत ते 5, त्याच्यामध्ये काय परफॉर्म करणार शुभम तळदेवकर. भरपूर क्षमता आहे या खेळाडूकडे. बॅक टू द बॉलर, समोर ऑफर केला फटका, कार्पेट शॉट. क्षेत्ररक्षक लॉंगॉन येते, चेंडू कव्हर केला तोपर्यंत 1 धाव मिळते या चेंडूवर. आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजेच निनाद मेने. काय बॅटिंग केली आहे. 3 षटकार, 1 चौकार, 4 चेंडू, तब्बल 22 धावा. 550च्या रन रेटने बॅटिंग करतोय, स्ट्राईक रन रेटने बॅटिंग करतोय. धावसंख्या बरोबर आपण बघतोय म्हणजेच 60 धावा धावफलकावर.
हो, उंच गेलाय, थेट पाठवलाय ऑन हायवे, कोस्टल रोड, कोस्टलची सफारी करून यायचा सीमारेषेबाहेर षटकार. थँक्यू, क्या बात आहे. आज शनिवार आहे, मजाच मजा. अनिरुद्ध 11 काय बॅटिंग सुरू आहे. टी शर्टचा रंग लाल, भले भले थांबतात आजचे हा हा रंग बघून. कत्री की घंटी, लाल रंग. धावसंख्या 66. पुढचा चेंडू नऊशचा. समोर ऑफर केला फटका, चांगला टायमिंग केलाय. वॅकेंट एरिया, चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय, पण चांगलं टायमिंग, चांगली फिल्डिंग. डीप मध्ये नॉशा किंगला संधी रनआउटची, पण तोपर्यंत शुभम पसलाय नॉशा किंगला. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. डीप मध्ये हवेच्या विरुद्ध मारला फटका. लाल रंगाचा उल्लेख केला. रस्त्यावर जा, लाल सिग्नलला की गाड्या थांबतात. ट्रॅकवर जा, ट्रॅकवर बघतो की रेल्वे गाडी थांबते. लाल सिग्नल बघून इथे बघायचं आहे. लाल रंग अनिरुद्ध 11, इथे रुवांश 11 या संघाला थांबवणार का. चांगली बॅटिंग, 68 धावा धावफलकावर आहेत. 68. ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑफला उभा आहे. तो थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. संधी मिळेल पुन्हा एकदा साहिलला स्ट्राईक येण्याची, आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतात. गुड रनिंग. साहिल जेवढ्या वेळा स्ट्राईक एंडला आलाय, काय बॅटिंग केली साहिलने आपल्या बॅटमधून. निनादने आपल्या बॅटमधून बघतो की आपण ठोकले ते चिकून 4 षटकार 1 चौकार. 30 धावा कुठल्या आहेत अवघ्या 6 चेंडूमध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय निनाद मेने. धावसंख्या 68, 68. गिरगाव चॅम्पियन्स लीग आय थिंक 70, येस 70 धावा, 70 धावा आहे धावफलकावर. 7 चेंडू 32 वर खेळतोय निनाद. गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन 3 पहिला दिवस. सामना क्रमांक बघतोय तो सुरू आहे म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. चौथा शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलाय. मागे जाते चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग मध्ये चूक होत नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू चेंडूच्या खाली आला. प्रदीप झेल टिपलाय, फलंदाज बाद. समोर जसं मगाशी मी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये आपण बघतो की श्री साई स्पोर्ट्स SSS जे आमचे या स्पर्धेमध्ये किट पार्टनर आहेत. आणि त्याचबरोबर बघतो की या स्पर्धेमध्ये आमचे कॅप पार्टनर आहेत ते मंदार स्पोर्ट्स, म्हणजेच मंदार ठाकूर मंदार बॉन्ड यांच्या माध्यमातून आपण हा कॅप बघत आहोत. आणि श्री साई स्पोर्ट्सचा जर उल्लेख करेल तर शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्यांच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण किट बघायला मिळते, ट्रॅक अँड टी शर्ट. त्याबद्दल त्यांचा मी आभारी व्यक्त करतो. कमिटीसाठी बघतो मयूर स्पोर्ट्सचा जो मी उल्लेख करेन, आमचे किट पार्टनर आहेत मयूर स्पोर्ट्स. आणि आपण बघतो की खास करून मंदार स्पोर्ट्सच्या माध्यमात आमचे जे माळी आहेत, क्युरेटर आहेत, यांच्याशी सुद्धा आपण बघतो की त्यांनी मात्र कॅप प्रोव्हाइड केले. त्याबद्दल त्याचे सुद्धा मी आभारी व्यक्त करतो. आणि नेक्स्ट मॅच आपण जी बघणार आहोत त्यामध्ये मागच्या सामन्याचा विजेता संघ म्हणजेच सरकार लायन्स. सर्वेश रेवण्या संघाने 2 सामने जिंकले, त्यामुळे सरकार लायन्सचा नेक्स्ट मॅच खेळावी लागेल. चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ लगेचच सरकार लायन्स या संघाशी नेक्स्ट मॅचमध्ये खेळ 5वा सामना खेळेल, याची मात्र नोंद घ्यायची आहे. चला, प्रमोद साटम कुठे आहेत? प्रमोद साटम या कॉमेंट्री बॉक्समध्ये.
71 टू विन फॉर टीम रुवांश 11 गिरगाव. आपण इथे दुसऱ्या सत्रामध्ये सामने ते सुरू करत आहोत. पंचांच्या भूमिकेत महेश लोखंडे आणि सादिक राजापूरकर ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतायत. सामना पण सुरू करतोय आणि तीनही वर्ष या स्पर्धेमध्ये सादिक राजापूरकर ॲज अ अंपायर म्हणून या स्पर्धेमध्ये काम पाहत असताना त्यांचा मी आभार सुद्धा व्यक्त करतो. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. एक सत्र समाप्त झालं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. ऐकूया या सत्रामध्ये 71 धावसंख्येचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल आणि बघायचं या 71 किंवा या 70 धावा पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी ते अनुरुद्ध 11 या संघाला, आणि कुठला संघ बघायचा आहे पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि कुठल्या संघाचा प्रवास इथे समाप्त होतोय. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज यानंतर या सत्रामध्ये प्रमोद साटमचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. रुवांश 11 संघाचे सलामीचे फलंदाज आपण बघतोय मिथिलेश आणि त्यांचे सहफलंदाज संदीप, आणि अनिरुद्ध 11 संघाकडून सलामीचे गोलंदाज शुभम. वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना 24 चेंडूंमध्ये 71 धावांची गरज. 70 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे ते अनिरुद्ध 11 संघाने रुवांश 11 संघासमोर. सौरभ आणि निनाद यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर 70 धावा तब्बल फटकावल्या 4 षटकाच्या अंतिम समयी, आणि 71 धावा जो कोणी ते संघ विजेता राहील त्याचा सामना इथे उद्या होणार आहे. पहिला चेंडू अवांतर म्हणून घोषित केला. स्वैर मारा अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय आणि फ्री हिटची नामी संधी असणार आहे ती मिथिलेश यांना. जो कोणी संघ इथे पराभूत होणार आहे त्याचं चॅम्पियन्स लीग पर्व तिसऱ्यातला आव्हान संपुष्टात होणार आहे. सुंदर फटका, फ्री हिटची संधी होती, चेंडू भिरकावून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. मिथिलेश यांनी स्वतः संघाचे कर्णधार. पुढील चेंडू शुभम यांचा खोलवर पद्धत चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 8 धावा. धावफलकावर 70 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या जर पाठलाग होतोय तर मात्र संधी उपलब्ध राहणार आहे ती रुवांश स्मॅशर संघाला, आणि जर 70 धावसंख्येपासून रोखतायत तर मात्र अनिरुद्ध संघ पुढील फेरीत प्रवेश करेल निश्चितच. हा कुठला चेंडू समोर भिरकावला व्यासपीठाजवळ. बघूया झेल होऊ शकतो का, आणि हा चौकार. बारा धावा. चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर. चांगला म्हणजे चांगलाच फटका होता, आणि हा फटक्याचं रूपांतर होतं ते चौकारात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 16. षटकामागे 18 धावा फटकायच्यात. आतापर्यंत 16 धावा इथे फटकावल्या त्या रुवांश 11 संघाने. चांगली कामगिरी मिथिलेश आणि त्यांचे सहफलंदाज संदीपच्या माध्यमातून.
आकुटोबा चेंडू यावेळी भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणी करतो का षटकार. डाव्या बाजूने सामना करेल तो संदीप. आकुटोबा चेंडू समोर भिरकावले हा देखील येतोय का सीमारेषेवर नक्कीच येतोय आणि हा चौकार. आता 18 चेंडूत 45 धावांची गरज असणार आहे. अठरा चेंडू आणि 45 धावांची गरज आहे आणि पुढील गोलंदाज आहे ऋषी शर्मा. पुढील गोलंदाज हिंदू जिमखाना यांकडनं ऋषी शर्मा. सामना करतोय तो मिथिलेश. आकुटोबा चेंडू हा देखील भिरकावून दिलाय आणि हा चौकार. धावसंख्या खरोखर चांगली कामगिरी आतषबाजी फटक्यांची इथे बघायला मिळते. जो कोणी संघ पराभूत होणार आहे आपलं आव्हान इथे संपुष्टात येणार आहे याची जाणीव कल्पना निश्चित आहे. दोन्ही संघाने तोडीसतोड प्रयत्न रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी देखील फटका सफल रूपांतर चौकारात चौकार. उसळता चेंडू आणि हा पंचांनी भाव्या सरसावला अवांतर म्हणून घोषित केला. धावसंख्या होती ती 35. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता ऋषी शर्मा यांच्या मार्फत. आकुटोबाचा चेंडू पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला. धावसंख्या 35. आणि यावेळी बघतोय आपण मिड विकेटच्या दिशेने संदीप मिथिलेश माफ करा मिथिलेश यांनी मारलेला फटका. फटकावताना रिवांश संघ 15 चेंडूत केवळ 30 धावांची गरज. यावेळी आडव्या बॅटने मारलेला फटका प्रयत्न फसला. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत एक ने भर होते. धावसंख्या झाली ती 42. पहिल्या षटकात तब्बल 26 धावा फटकावल्या त्या शुभम यांच्या. त्यानंतर ऋषी. धावसंख्या झाली ती 42. बिन बाद 42 धावा. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात तटस्थ. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. 70 धावांचा पाठलाग. आकुटोबा चेंडू यावेळी बॅटची काढ घेऊन चेंडू येतोय तो तडम्यांच्या दिशेने. एक धाव मिळते. धावसंख्येत एक ने भर होते. धावसंख्या झाली ती 43 धावा. जवळजवळ अर्धा टप्प्याच्या पुढेही गाठलेले आहेत. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. महागडा षटक. 13 चेंडूत 28 धावांची गरज असणार आहे.
धावसंख्या 43. पुन्हा एकदा वारंवार रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि सफल असा प्रयत्न, चौकारात रूपांतर, चौकार. थँक्यू प्रमोद. बारा चेंडूमध्ये 24. 12 चेंडूत 24 धावा आहेत. मिथिलेश घोले तुमचा आयकॉन प्लेअर चांगली फलंदाजी करतो, त्याला 7 संदीप देतोय. आता तुमच्या गोटामध्ये काय वातावरण आहे, काय भावना आहेत? मोठा स्कोर चेस करताना जी आम्हाला सुरुवात हवी होती ती आम्हाला आमच्या दोन्ही ओपनर प्लेयर्सनी लावून दिली आहे, पण त्यांना तेच कंटिन्यू करायचं आहे. हे मोमेंटम कंटिन्यू झालं पाहिजे आणि 12-24 अशक्य नाही आहे आणि तोही होईल. आय एम शुअर हे दोन्ही प्लेयर हा स्कोर करतील. या इथे समजा हा 12 चेंडूमध्ये 24 धावा चेस करताना, पाठलाग करताना समजा या इथे आता विकेटचं जर पतन होत आहे तर काय होईल? पुढील गोलंदाज यज्ञेश वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी, तिसरं षटक. 12 चेंडू 24 धावांची गरज आणि यावेळी हळुवार पद्धतीने लेग स्पिन टाकलेला चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांनी बाह्य सरसवल्यात स्वैर म्हणून घोषित केला. धावसंख्येत 1 ने भर होतीये. लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यज्ञेश यांचा. सामना करतोय तो संदीप. सुंदर चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेरचा, ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव निश्चितच मिळते. चेंडूने बॅटची कट घेतली थर्डमॅनच्या दिशेने. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 49 धावा. अर्धशतकीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय तो संघ म्हणजे रुवांश 11. महत्वाचं षटक निश्चितच असणार आहे. सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला खडखडे गतंग षटकार. पंचावन्न धावा. सोळा धावांची अजूनही गरज आहे ती रुवांश संघाला. बघूया पुन्हा एकदा यज्ञेश तयार, सामना करतोय. जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील भिरकावून दिलाय. त्याच ठिकाणी खडखडे गतंग षटकार. आणि पंचांनी थ्रो म्हणून घोषित केला आहे. नो चेंडू असणार आहे. 3 धावांची पेनल्टी आणि हा षटकार. त्यामुळे
पहिल्या प्रथम तर बंदी आणली जाईल यज्ञेश यांच्यावर गोलंदाजी करण्यासाठी आणि जवळपास 10 धावा त्या चेंडूवर, त्यामुळे धावसंख्येत वाढ होताना आणि धावसंख्या झाली ती 65 धावा. केवळ 2च चेंडू झाले आहेत, 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 65. दादा केवळ 10 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 6 धावा. दहा चेंडू आणि 6 धावांची गरज आणि गोलंदाज असेल तो निनाद. राहिलेले 4 चेंडू पूर्ण करण्यासाठी कर्णधाराने निनाद यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. 10 चेंडूंमध्ये केवळ 6 धावांची गरज असणार आहे आणि पुन्हा हा देखील चेंडू गेला जवळजवळ, खांदे झुकलेले आहेत त्या अनिरुद्ध संघाचे. 5 धावा मिळतील. धावसंख्या बरोबरीच झालेली आहेत, केवळ 1 धावाची औपचारिक गरज आहे. आणि हा षटकार आणि नाबाद धावसंख्येचा पाठलाग केलाय. आपलं हार्दिक 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 अभिनंदन रुवांश 11. कडे बाद आणि